तर संपत फौजींनी आपलं जे जीवन आहे तसेच हे सगळेच आर्मीमॅन तसेच पांडू फौजी हे सर्वांनीच देशासाठी अतिशय लढलेले आहेत. तळा हातावर प्राण घेऊन ते लढलेले आहेत. त्यांना उर्वरित आयुष्य शुभेच्छा. भगवंताच्या चरणी चांगलं आयुष्य त्यांना मिळावं. आवारे सरांनी तसंच तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडून देशसेवेबरोबर आता समाजसेवा पण घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच मी एक गोष्ट बोलण्यासाठी उठलो ते म्हणजे या माळेवाडीची मातीत काय गुण आहे हे काय मला आणखीन समजलं नाही. की खरंच या मातीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना रस्ता नव्हता, काहीच नव्हतं या वाडीसाठी, पण या वाडीतून गोकुळ आवरेसारखा महान असा पैलवान जन्माला आला, राहुल आवरेसारखा. त्याचबरोबर गिनीज बुकमध्ये नोंद करण्या इतपत या माळेवाडीतलं हे रत्न म्हणजे आपले आदरणीय बापू जन्माला याच वाडीत आले. खरोखर या मातीचा गुण अतिशय वाखाणण्याजोगा आहे. त्याचबरोबर हे जे फौजी आहेत बरं का, सगळे आर्मीमॅन इतर जे सगळे फौजी कुस्त्या खेळून फौजी झालेले. आणि मी शाळेत इथं असताना शिकवायला हे लहान मुलं सुद्धा कुस्त्या तालमीत न जाता पण डाव टाकायचे, एकमेकाला खेळायचे. म्हणजे उपजतच त्यांच्यामध्ये हे गुण आहेत. आणि तसंच या सगळ्यांच्या बरोबर आज महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने या महिला फार महान आहेत. त्यांना जन्म देणाऱ्या कबीर महाराजाचा दोहा जसं बापू सांगत असतात त्याच पद्धतीनं यांच्या आयांनी यांना जन्म दिला, या सुरांना, या भक्ताला. त्या आईंना पण आपण आज सगळ्यांनी धन्यवाद दिला पाहिजे. आणि इथून पुढं पण प्रत्येक मातेनं जर हा विचार केला की माझा मुलगा एकतर देशभक्त करील किंवा संत करील किंवा शूर करील, ही जर भूमिका प्रत्येक मातेनं जर घेतली तर 100% या माळेवाडीमधून आणखीन कितीही वीर जन्माला येतील असा ह्या मातीचा गुण आहे. म्हणून मी सगळ्या या वाडीकरांना, या कार्यक्रमाच्या आयोजकांना सर्वांना धन्यवाद देतो. परत एकदा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की यांचं, या फौजी लोकांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांनी देशाची सेवा केली असे आवर्जून आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित झालेले मेजर